जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। काय मंडळी एन्जॉय करताय ना परफॉर्मन्सेस? तर मंडळी मला सांगा, ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू कोण होते हे तुम्हाला माहिती आहे? बरोबर, ते होते साताऱ्याचे जाधव। हेलसिंकी येथील 1952 मधील उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये त्यांनी कुस्तीसाठी कांस्य पदक जिंकले होते। महात्मा फुले त्यांची पत्नी म्हणजे स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले हे साताऱ्याच्याच भूमीतली रत्ने। सातारा जिल्ह्यातले कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। साताऱ्याचा कंदीपेढा तर विशेष प्रसिद्ध आहे। महाबळेश्वर पाचगणित आपल्याला माहीतच आहे, पण सातारा जिल्ह्यात एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेले ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, ते आहे कास पठार। पर्यटनासाठी जर तुम्हाला एक आता ऑफबीट अशी जागा शोधत असाल तर कुठे दूर जायला नको। त्यासाठी कराड जवळील गुणवंतगड व दातेगड हे आहे ना, सातारा जिल्ह्यात सैन्यात जाण्याची परंपरा आहे। तिच्यात अपशिंगे हे लहान गाव अग्रेसर आहे। या गावातल्या प्रत्येक घरातला निदान एक तरी सदस्य हा सैन्यात आहे। त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा म्हणून देखील सातारा जिल्ह्याची ओळख आहे। पुणे तिथे काय उणे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त किल्ले जर कुठे असतील तर ते पुणे जिल्ह्यात आहे। भीमा नदी ही जिल्ह्यातली सर्वात मोठी नदी आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, जेजुरी तसे अष्टविनायकांपैकी 5 गणपती पुणे जिल्ह्यातच आहे। स्वातंत्र्य सैनिक राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेडचेच। मंडळी आज जरी आपण टोल भरत असलो तरी टोल संस्कृती ही फारच जुनी आहे बरं का। कधीपासून अस्तित्वात आहे टोल संस्कृती तुम्हाला ठाऊक आहे? ती अस्तित्वात आहे सातवाहन काळापासून। नाणे घाटात देश व कोकणाला जोडणारा रस्ता आहे। तिथे जकातीसाठी एक रांजण ठेवले आहे। आजही आपण जर नाणे घाटात जाल तर तिथे हा रांजण तुम्हाला बघायला मिळेल। भोर तालुक्यातील आंबेमोहर व मावळ तालुक्यातील इंद्रायणी हा तांदूळ विशेष प्रसिद्ध आहे। नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते। पुण्याची स्पेशल बाकरवडी तर तुम्हाला माहितीच आहे, पण जुन्नर तालुक्यातील स्पेशल चमचमीत मासवडी खाल्ली आहे का तुम्ही? माहिती आहे? अहो, नाव जरी मासवडी असले तरी गोंधळून जाऊ नका, हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे। तर्रीदार रश्श्यातल्या ह्या वड्या भाकरी सोबत खाण्याची मजा काही औरच। एकदा तरी तुम्ही याचा आस्वाद घेतलाच पाहिजे। इथे चॉकलेट कोणाकोणाला आवडते? लहानांपासून मोठे सर्वांनाच चॉकलेट आवडते। मोर्डे फूड्स हे चॉकलेट उद्योगातील मोठे नाव। ही कंपनी कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का? ही कंपनी भारताबाहेरील नसून आपले पुणे जिल्ह्यातल्याच मंचर येथली आहे। मोर्डे फूड्स ही आजच्या घडीला संपूर्ण भारताला चॉकलेट पुरवणारी एक आघाडीची कंपनी आहे। आणि आपण आज जे भारतात चॉकलेट खातो त्यात एका मराठी माणसाचा मोठा वाटा आहे, हे आपल्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे, नाही का? तर महाराष्ट्रातील भक्ती परंपरेला गौरवणारे एक कलाविष्कार आता आपण सादर होतोय, ते पाहूयात। कलाकारांचे स्वागत करूयात टाळ्यांनी।